शुभ दिन आयो आयो रे सोनेरो सूरज उग्यो आंगन में। वर्षभरातून एकदा येणारा हाही एक दिवस आहे, ज्या दिवशी दान धर्म पुण्य व कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग बघावे लागत नाही। तो दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया। आता अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील हा 3रा दिवस म्हणजेच तृतीया। या दिवशी केलेलं कोणतेही शुभ कार्य, गंगा स्नान, दान पुण्य हे कधीही कमी होत नाही, ते अक्षय राहते। म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया म्हटलं आहे। या दिवशी लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, नवीन गाडी तसेच सोनं खरेदी करणे अतिशय शुभ मानले आहे। तुम्हाला माहीत आहे का, महाभारतात अक्षय तृतीयेशी संबंधित एक प्रसंग आहे। पांडवांच्या वनवास काळात श्रीकृष्णाने याच दिवशी द्रौपदीला असं एक पात्र दिलं होतं, ज्यामधील अन्न सर्वांचे जेवण झाल्याशिवाय कधीही संपत नव्हते। असं ते अक्षय पात्र होतं। याशिवाय आजचा दिवस इतका शुभ असल्याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे आज श्रीहरी विष्णूंचा 6वा अवतार श्री परशुरामांचा जन्म झाला होता। म्हणून आज त्यांची जयंती साजरी केली जाते। श्रीहरी विष्णू व लक्ष्मीची पूजा केली जाते। तसेच पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या नावाने करा केळी पूजली जाते। या दिवशी गरिबांना अन्न, वस्त्र, पाणी दान करावे। जप, ध्यान, सत्संग करावा। सध्याच्या काळात तर उत्तम पुण्य मिळवायचं असेल तर पर्यावरण राखण्यासाठी झाडे लावावीत। थोडक्यात अक्षय तृतीया आपल्याला काय शिकवते? कोणतेही सत्कर्म आणि दान हे कधीही वाया जात नाही। या दिवशी केलेलं चांगलं काम आयुष्यभर फळ देतं। तर मंडळी, या वर्षी म्हणजे 2026ची अक्षय तृतीया 19 रविवारी येत आहे। तुम्ही या दिवशी कोणते चांगले काम करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। सोनेरो सूरज उग्यो आंगन में, शुभ दिन आयो आयो रे सोनेरो सूरज